कागल शहर आणि बाचणी इथं चोरट्यांनी रविवारी रात्री मोठा धुमाकूळ घातला। शहरात 2 ठिकाणी तर बाचणीत 2 सराफी दुकानासह एक बियर बार फोडला। सराफी दुकानातील सुमारे 19,000 रुपयांच्या चांदीच्या वस्तू गायब केल्या। मात्र नागरिकांच्या दक्षतेमुळे कागल शहरात एक चोरट्याला रंगेहात पकडण्यात आलंय। बाचणीत श्वान आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं। श्वान दोन्ही सराफी दुकानासह बारमध्ये जाऊन घुटमळलं। या चोरींच्या घटनांची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे। कागल तालुक्यातील बाचणी इथं केमळी रोडवरील क्लासिक ज्वेलर्स आणि कालिका ज्वेलर्समध्ये चोरी झाली आहे। चोरट्यांनी क्लासिक ज्वेलर्सच्या शटरचं सेंटर लॉक तोडून आत प्रवेश केला, तसंच लोखंडी लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला। मात्र चोरट्यांना त्यात यश आलं नाही। त्यानंतर चोरट्यांनी कपाटाचे ड्रॉवर उचकटून चांदीचे 4,000 रुपयांचे दागिने लंपास केले। त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारील कालिका ज्वेलर्सकडे वळवला। चोरट्यांनी याही दुकानाच्या शटरचं सेंटर लॉक तोडलं, तसंच दुकानाच्या शोकेसमध्ये ठेवलेले सुमारे 19,000 रुपयांचे चांदीचे दागिने लांबवले। त्यानंतर चोरट्यांनी बाचणी खेबवडे रोडवरील बियर बारचं शटर उचकटलं, तसंच बारमधील ड्रॉवरमध्ये असलेली 1,500 रुपयांची रोकड लांबवली। जाता जाता चोरट्यांनी गावातील एक बंद घरही फोडलं। दरम्यान कागल शहरातील मलगोंड पाटील नगरातील संभाजी कांबळे यांच्या घरात चोरी झाली, तर महात्मा फुले वसाहतीमधील उमेश सावंत यांच्या बंद घरात चोरटा शिरला होता। रात्रीच्या 1:15 वाजता शेजारील उमेश सोनुले घराबाहेर आले होते। त्यांना एक चोरटा सावंत यांच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसलं। त्यांनी ही माहिती सावंत यांना दिली। सावंत यांनी आपल्या मित्रांना याबाबतची माहिती देऊन पोलिसांना कळवलं, तसंच चोरट्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। पोलिसांनी संशयित चोरट्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केलाय।